परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर आज मी पास्टर प्रकाश तिवडे एका विशेष विषयावरती तुमच्याशी बोलण्यासाठी माझं मन उत्सुक आहे. आणि तो विषय आहे प्रियानो, देवाचं वचन. देवाचं वचन हे ज्या कामासाठी पाठवलं ते काम ते पूर्ण करतं, असं परमेश्वराचं वचन सांगतं. प्रियानो, 2000 सालामध्ये याच देवाच्या वचनाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. परमेश्वराचं वचन इतकं सामर्थ्यशाली आहे की ते कशाच्याही स्वरूपामध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये कार्य करायला समर्थ आहे. देवाच्या वचनानं 2000 सालामध्ये माझ्या जीवनामध्ये खूप अद्भुतरित्या काम केलं. परमेश्वराचं वचन हे सुंदररित्या आमच्या जीवनामध्ये काम करतं, आमचं जीवन परिवर्तित करतं, आमच्या जीवनाला एक वेगळा आकार, नवीन आकार देतं, जुनं जीवन बदलून टाकतं. प्रियानो, इतकं सामर्थ्य या देवाच्या वचनामध्ये आहे. आणि देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन खडकाला फोडून भुगा करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. देवाच्या वचनामध्ये प्रत्येक कठीण परिस्थिती फोडण्याचं सामर्थ्य आहे. आणि याच वचनाने माझं कठीण हृदय फोडलं. जे जगिक हृदय होतं ते फोडलं आणि परमेश्वराचं मांसमय हृदय त्यानं मला प्रदान केलं. प्रियांनो, 2000 फेब्रुवारी 14 या तारखेच्या अगोदर माझं जीवन अतिशय बेकार आणि कोणत्याही प्रकारचं चांगुलपण नसलेलं असं माझं जीवन होतं. माझा मूळचा जो जन्म आहे तो ख्रिस्ती परिवारामध्ये झाला. माझ्या घरचे सर्व ख्रिस्ती, सर्वजण प्रार्थना करणारे, बायबल वाचणारे, एका धार्मिक परिवारामध्ये जन्म घेऊन सुद्धा मी ख्रिस्ताच्या जवळ नव्हतो. प्रियांनो, ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये कुठंही दिसत नव्हता. उलट पक्षी मी परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात जीवन जगणारा होतो. ज्या वेळेस माझ्या घरी प्रार्थना असायची त्यावेळेस मी उठून पळून जाणार. मी बायबल वाचत नव्हतो. माझ्या घरचे मला म्हणायचे की बायबल वाच, पण मी बायबल वाचण्याला प्राधान्य देत नव्हतो. बायबल मी फेकून द्यायचो. जो कोणी मला बायबल वाच म्हणेल त्याला मी शिवीगाळ करायचो. अशा प्रकारचं एक घाणेरडं जीवन माझं होतं. प्रियानो, ज्या वेळेस मी प्रभूला स्वीकारलेलं नव्हतं, ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मून सुद्धा माझं ख्रिस्ताकडं कोणत्याही प्रकारची ओढ नव्हती, तर जगाकडं माझी ओढ होती. जगामध्ये जीवन जगण्यामध्ये माझी ओढ होती. मला स्केटिंग खेळायचा नाद होता. स्केटिंग खेळण्यासाठी मी दिवसभर स्केटिंग घालून फिरायचो. मुलींच्या खोड्या काढणं, अनेक मुलींना त्रास देणं, अशा प्रकारचं जीवन माझं होतं. प्रियानो, पूर्णपणे पापाला वश असलेलं जीवन, पापामध्ये जगत असलेलं जीवन मी जगत होतो. प्रभू येशू ख्रिस्ताला त्रास होईल अशा प्रकारचं जीवन. प्रियानो, मी कधीही प्रभूला आवडेल असं जीवन जगलो नाही. त्यावेळेस मी असं जीवन जगायचो, त्या पापामध्ये जगण्याची माझ्यामध्ये एक रुची निर्माण झालेली होती. पाप करण्यासाठी माझ्यामध्ये रुची निर्माण झालेली होती. आणि पाप जितकं करल तितकं मला जास्त ते आवडत होतं. आणि प्रभूच्या विरोधात मी जीवन जगत होतो. ज्या वेळेस अशा प्रकारचं जीवन मी जगायला सुरू केलं, त्या जगामध्ये मी वाहत चाललेलो होतो. शाळेला न जाणं, चोरून घाणेरडे पिक्चर बघायला जाणं, अशा प्रकारच्या जीवनामध्ये होतो. प्रियांनो, मी ह्या घाणेरड्या पिक्चर बघण्यासाठी वेगवेगळ्या गावांना जाऊन त्या पिक्चरच्या टाकीमध्ये बसून घाणेरडे पिक्चर बघणं, असं जीवन माझं होतं. आणि ह्या वेगवेगळ्या पापांमध्ये मी जीवन जगत होतो. मुलींच्या खोड्या काढणं, घाणेरडे पिक्चर बघणं, तसंच व्यसन सुद्धा करणं माझ्या जीवनामध्ये होतं. ज्यावेळेस एखाद्या तरुणाला एखाद्या व्यसनाची तलप होते, किंवा एखाद्या सिगारेटची तलप होते, किंवा बिडीची तलप होते, तर तो दुकानातून ती विकत घेऊन ती बिडी ओढतो किंवा सिगारेट ओढतो. पण मी इतक्या खालच्या थराला गेलेलो होतो की आमच्या इथं एक सरकारी संडास होतं. त्या सरकारी संडासामध्ये पडलेले बिडीचे तुकडे मी घरातून जाताना काडेपिटी घेऊन जायचो आणि तिथं त्या संडासात पडलेल्या बिडीच्या तुकड्यांना मी उचलायचो आणि ते मी ओढायचो. म्हणजे इतकं घाणेरडं जीवन. प्रियानो, अशा जीवनामध्ये मी जगत होतो. प्रार्थना नाही, बायबल वाचन नाही, धार्मिक परिवारात असून माझं जगणं जे आहे
ते पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात पापमय जीवन असं मी जगत होतो. ख्रिस्ताच्या हृदयाला दुखावेल असं मी जगत होतो प्रियांनो. अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी माझ्यामध्ये होत्या. शिवीगाळ होती, वाईट नजरेनं पाहणं होतं, व्यभिचार होता. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारची पातकं माझ्या जीवनामध्ये काम करत होती. पण एक वेळ अशी आली प्रियांनो, 2000 सालामध्ये फेब्रुवारी 14, 2000 सालात पास्टर D.V. ठोंबरे यांच्या संजीवन सभा सांगलीमध्ये होत्या. आणि त्या सभेमध्ये माझी बहीण ही पुढाकार घेऊन काम करत होती. त्या सभेमध्ये अनेक माझ्या घरचे लोक, अनेक नातेवाईक हे त्या सभेमध्ये काम करत होते. माझी बहीण मला म्हणायची की चल प्रार्थनेला. मी तिला म्हणायचो की चल तू पुढं चल, मी येतो. असं म्हणून मी तिला फसवून पळून जाणार. पण 14 तारखेला मात्र माझ्या मनामध्ये आलं, जाऊया बघूया तरी काय आहे. आणि मी त्या सभेमध्ये गेलो. आणि सभेमध्ये गेल्यानंतर एकदम पाठीमागच्या साईडला एका नारळाचं झाड होतं आणि त्या नारळाच्या झाडाला मी टेकून उभा राहिलो. आणि मी पाहत होतो की काय आहे हे, काय सांगत आहेत, कोण आहेत हे, काय बोलत आहेत, हा काय प्रकार आहे, हे सगळं मी पाहत होतो. आणि त्यावेळेस पास्टर D.V. ठोंबरे हे प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करत असताना माझ्या समोर एका स्त्रीला आणण्यात आलं. जी स्त्री सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आलेली होती. तिला एका झोळीतून आणलेलं. डॉक्टर म्हणालेले की आता थोड्या वेळात हिचा मृत्यू होईल, घरी घेऊन जा. त्या स्त्रीला घरी न आणता त्या लोकांनी प्रार्थना सभेमध्ये आणलं आणि त्या स्त्रीला समोर तिथं ठेवलं. आणि पास्टर प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करत असताना मी डोळ्यानं पाहत होतो की अचानक काहीतरी तिथं घडलं त्या स्त्रीच्या जीवनामध्ये. आणि जी मरत असलेली, जिला अर्ध्या तासाची गॅरंटी दिलेली होती, ती स्त्री उठून उभा राहिली आणि पूर्ण त्या ग्राउंडवर फिरू लागली. मी आश्चर्यचकित झालो की हा काय चमत्कार आहे, काय आहे हे. आणि मी कुतूहलानं पाहत होतो, अपेक्षेनं काहीतरी घडत आहे इथं, अशा पद्धतीनं मी पाहत होतो. आणि पाहत असताना अचानक स्टेजवरून एक आवाज आला की प्रकाश, प्रकाश, तुझं जीवन आज देवाला दे. ज्यावेळेस ते पास्टर D.V. ठोंबरे यांनी माझं नाव घेतलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की तू कसं जीवन जगत आहेस, जे जे मी करतो ते सर्व त्या पास्टरांनी तिथून सांगायला सुरुवात केली. मला एक प्रश्न पडला, ज्या व्यक्तीला आजपर्यंत मी कधीही भेटलो नाही, ते माझ्याशी कधी बोलले नाहीत, माझं जीवन त्यांना ठाऊक नाही, पण ही व्यक्ती माझं जीवन त्या स्टेजवरून कसं काय सांगत आहे. मी एका विचारात तिथं उभा राहिलो. त्यांनी मला पुढं बोलवलं. मी पुढं पळत गेलो, हात वर केले आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तिथं मी प्रार्थना केली. पुन्हा मी पाठीमागं आलो आणि एक प्रश्न त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये निर्माण झाला. तो प्रश्न असा होता की हे जे चमत्कार ह्या सेवकाकडून होत आहेत ते माझ्याकडून होतील का. हा एक प्रश्न, तो प्रश्न माझ्या मनामध्ये असा सतत घोळत राहिला. आणि त्याच प्रश्नात सभा संपली तरी त्या प्रश्नातून मी बाहेर आलो नाही. तोच प्रश्न माझ्या मनामध्ये सारखा होता की हे चमत्कार माझ्याकडून होतील का. मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी बायबल हाती घेतलं आणि बायबल हाती घेऊन मी ते उघडलं. आणि उघडल्यानंतर समोर जे आलं ते देवाचं वचन, उपदेशकाचं पुस्तक, याचा 11वा अध्याय आणि 9वं वचन. माझं शिक्षण फारसं झालेलं नव्हतं, मला नीट वाचता येत नव्हतं, त्यामुळं मी ते अडकत वाचत होतो. तिथे लिहिलेलं होतं की हे तरुणा, इथं मी वाचतो तुमच्यासाठी, हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. मी अडकत वाचत असल्या कारणाने मला ज्यावेळेस मी ती ओळ वाचली त्यावेळेस मला बरं वाटलं. अरे बायबल तर असं सांगतं की हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर, म्हणजे बायबल चांगलं आहे. मी आजपर्यंत उगाचच याच्यापासून लांब राहिलो. म्हणजे बायबल आनंद करायला परमिशन देतं. पुढं वाचलं मी की तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. मी माझ्या मनात म्हटलं आपलं तर हृदय आपल्याला खूप उल्हास देतं, काही हरकत नाही.
अशा प्रकारे मी आनंदी झालो आणि मी म्हणू लागलो की उगाचच मी माझं हे जे बायबल आहे यापासून इतके दिवस लांब राहिलो. मी पुढं वाचत गेलो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. अरे बापरे, किती सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे काही केलं तरी चालतंय, कसंही जगलं तरी चालतंय. आणि मी उगाचच आजपर्यंत ह्या बायबलपासून लांब राहिलो. पण पुढं ज्यावेळेस मी वाचलं, पण ज्यावेळेस आलं त्यावेळेस मी थांबलो. पण या सर्व गोष्टीबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. प्रियांनो, हे ज्या वेळेस वचन माझ्या हृदयाला स्पर्श केलं, जे मी पाप करत होतो, प्रत्येक पाप, ज्या मुलींकडे मी वाईट नजरेनं पाहिलं, ज्या मुलींकडे व्यभिचाराच्या दृष्टीनं पाहिलं, ज्या मुलींना मी माझ्या जाळ्यात ओढण्यासाठीचा प्रयत्न केला, जे पिक्चर मी अनेक ठिकाणी जाऊन वाईट अश्लील पिक्चर पाहिले, ज्यांना मी शिव्या दिल्या, जे मी पाप केलं ते सगळं माझ्या डोळ्यासमोर येऊ लागलं. आणि हे वचन माझ्याशी बोलू लागलं. हे वचन माझ्या हृदयामध्ये म्हणू लागलं की हे जे सर्व केलेलं आहेस त्याचा तुझा देव झाडा घेईल. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी देवाला म्हटलं, हे देवा, ही जी केलेली पातक आहेत याची मला क्षमा कर. काय प्रभू, तू मला क्षमा करशील काय? मी तासाने तास बसून तिथं रडलो. एक पाप माझ्या डोळ्याच्या पुढे येत होतं. का तर हे वचन माझ्याशी बोलत होतं. हे वचन मला म्हणत होतं की प्रकाश, तू जे केलेलं आहेस त्याचा देव एक दिवस झाडा घेईल. मी खूप रडलो, देवाला क्षमा मागितली. मी केलेल्या प्रत्येक पाप देवाजवळ मी कबूल केलं. प्रत्येक पाप, मी कुठलीच गोष्ट माझी लपवून ठेवली नाही. मी देवापुढे एका उघड्या पुस्तकाप्रमाणे झालो की प्रभू, मी जे केलंय त्याची मला क्षमा कर. मी धाय मोकलून रडू लागलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की मी परमेश्वराच्या विरोधात जीवन जगलेलं आहे. परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी मी आवडीनं केलेल्या आहेत. आणि प्रत्येक ते जे आवडीनं केलेलं पाप आहे त्याबद्दल माझं मन मला आता दोष देत होतं की जे देवाला आवडत नाही ते तू आवडीनं केलेलं आहेस. आणि त्याबद्दल मी रडू लागलो. प्रियांनो, आज वेळ आहे. ह्या वचनानं माझ्याशी संगत केली, सोबत केली. आणि 2014 या 2000 सालामध्ये 14 तारखेला, फेब्रुवारीच्या 14 तारखेला माझं जीवन बदलून टाकलं. पूर्ण जे पापातलं जीवन होतं, देवानं जणू काय त्याच्या रक्तानं धुवून स्वच्छ करावं, त्याच्या वचनाने आंघोळ घालावी, तशी ह्या वचनाने मला आंघोळ घातली. या वचनाने देवानं मला धुवून काढलं. माझे दोष मला दाखवले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा मी त्या रात्री वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला. मी येशू ख्रिस्ताला माझ्या हृदयामध्ये स्वीकारलं. मी म्हटलं की प्रभू, माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. माझे सर्व पाप मी तुझ्या पुढं सादर करतो. मला धुवून स्वच्छ कर. हे म्हणून मी माझं जीवन त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. प्रियांनो, आणि माझं जे स्केटिंग होतं, ज्या स्केटिंगवरून मी मुलींच्या खोड्या काढत होतो, ते स्केटिंग मी विकलं. आणि त्या पैशाची एक मेंढपाळाची काठी मी विकत घेतली. एक पुस्तक, मेंढपाळाची काठी. आणि त्याच्यातून मी अभ्यास करू लागलो. त्याच्यातून मी पवित्र शास्त्राबद्दल अभ्यास करू लागलो. मी प्रभूमध्ये वाढत राहिलो. जणू काय प्रभूचं प्रेम माझ्यामध्ये वाढत होतं. प्रभूचा आवाज, प्रभूचं प्रेम मला त्याच्याकडे खेचत होतं. तासांनी तास मी माझे बायबल वाचण्यामध्ये घालवले. तिथून माझं जीवन बदलत गेलं. माझी जी रुची अगोदर जगातल्या गोष्टी करण्यामध्ये होती, आता माझी रुची, माझी आवड बदलली. मला प्रभू येशू ख्रिस्ताने बदललं, त्याच्या प्रेमाने बदललं. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मला धुवून स्वच्छ केलं. अगोदर जगात फिरण्यामध्ये मला आवड असायची, पण त्या रात्रीपासून माझी आवड बदलली. प्रियांनो, पूर्णपणे देवानं माझी नजर बदलली, माझी आवड बदलली, माझे विचार बदलले. आता माझी आवड जी झाली ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनातून अभ्यास करणे. मी सकाळी 8 वाजता बायबल वाचायला बसायचो आणि 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 वाजेपर्यंत मी कंटिन्यू बायबल वाचायचो. मी पूर्णपणे वचनामध्ये मला वेळ लागलं. प्रभू, अजून काय आहे, अजून काय आहे, अजून याच्यामध्ये काय आहे. अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये खोल जाऊ लागलो. माझ्या घरचे म्हणू लागले की कदाचित हा आता
प्रभूमध्ये वेडा होईल. ह्याला वेड लागलेलं आहे. प्रियांनो, मला वेड लागलेलं होतं ते म्हणजे येशू ख्रिस्ताला जाणून घेण्याचं, येशू ख्रिस्ताला ओळखण्याचं. आणि अशा पद्धतीनं देवानं माझं जीवन बदलून टाकलं. प्रियांनो, जसं वचन सांगतं यशयाच्या पुस्तकामध्ये 55 अध्याय आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 10 आणि 11 वचनामध्ये मी वाचतो तुमच्यासाठी. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज व खाणाऱ्यास भाकर दिल्या वाचून ती परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल परत येणार नाही. हे वचन प्रियांनो देवानं माझ्या जीवनामध्ये पूर्ण केलं. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये जे वचन त्यानं माझ्याकडे पाठवलं, त्यानं कार्य केलं, माझं जीवन बदलून टाकलं. आणि आज गेले 2000 सालापासून ते 2023 आजपर्यंत मी प्रभूची सेवकाई करत आहे. आणि जो माझ्या मनामध्ये प्रश्न होता, ज्या प्रश्नात मी घरी आलेलो होतो, हे चमत्कार माझ्याकडून होतील काय, असे अद्भुत चमत्कार परमेश्वराने माझ्या मिनिस्ट्रीमध्ये केले. अनेक रोग्यांना देवानं बरं केलं. अनेक जे मानसिक आजारामध्ये होते त्यांना परमेश्वरानं सोडवलं. अनेक जणांच्या जीवनामध्ये अद्भुत काम केलं. प्रियांनो, मला ह्या आजच्या साक्षीतून आणि या सर्व गोष्टीतून एकच तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पूर्ण बदल पाहिजे असेल, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक मजबूत, टिकाऊ आणि न बदलणारं कार्य पाहिजे असेल, तर देवाच्या वचनावर स्थिर राहा. देवाच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये काम करू द्या. प्रियांनो, आज अनेक लोक देवाचं वचन सोडून मनाच्या भ्रमामध्ये पुढं चाललेले आहेत. थांबा, देवाच्या वचनावर विश्वास करा. देव त्याचं वचन पाठवतो आणि कार्य करतो. प्रियांनो, त्यानं त्याच्या वचनाच्याद्वारे माझं जीवन बदललं. तोही तुमचं जीवन त्याच्या वचनाच्या द्वारे बदलील. तोही तुमच्या जीवनातले आजार त्याच्या वचनाच्या द्वारे घालवील. तोही तुमच्या जीवनातल्या समस्या त्याच्या वचनाच्या द्वारे घालवील. हे प्रत्येक गोष्ट मी त्याच्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये अनुभवलेली आहे. अजून एक छोटीशी साक्ष याचबरोबर मी देऊ इच्छितो. 2012 सालामध्ये मला एक डोक्याचा त्रास चालू झाला. माझं डोकं दुखायचं, भयंकर दुखायचं. दोन्ही कान गच्च व्हायचे, कानातून आवाज यायचा. अशा प्रकारे माझं जीवन त्रासमय झालं. सेवेत होतो, सगळं करत होतो, माझ्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होत आहेत, पण मीच स्वतः एका आजाराने ग्रस्त झालो, तो म्हणजे डोक्याचं दुखणं. अनेक डॉक्टरांकडे गेलो, औषधं घेतली, तात्पुरतं बरं वाटत होतं, पण पुन्हा आणि ते दुखणं तसंच असायचं. त्याच्यानंतर मिरजमध्ये ससे सर म्हणून आहेत, तिथं मी गेलो, तिथं दाखवलं, तिथं ट्रीटमेंट घेतली. आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिथं एका रिपोर्टमध्ये दोष आला आणि त्यांनी मला औषधं चालू केली. आणि ते औषधं मी घेत होतो. 2012 पासून ते 2015 पर्यंत मी ती औषधं कंटिन्यू घेत होतो. एक दिवस मुंबईमध्ये ज्या संस्थेसोबत आमची मैत्रीपूर्ण नाते होते, ग्लोरी टू ग्लोरी चर्च मुंब्रा, या चर्चमध्ये एका पास्टरांची सभा होती, पास्टर अशोक, आणि आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हिटेशन होतं. मी माझ्या सर्व गोळ्या सोबत घेऊन गेलेलो होतो आणि रात्रीची मला झोप येत नव्हती, त्यामुळं झोपेची गोळी ही कंपल्सरी मला घ्यावी लागायची. ती गोळी खाल्ल्याशिवाय मला झोप लागत नव्हती. माझं डोकं दुखायचं थांबत नव्हतं, कानातले आवाज थांबायचे नाहीत. गोळी ही कंपल्सरी होती. गोळी चुकवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण, कोणत्या तरी अपघाताला आमंत्रण, अशी ती गोळी होती प्रियांनो. आणि त्या गोळ्या मी खात होतो. ज्यावेळेस मी त्या सभेमध्ये गेलो, त्या प्रार्थनेमध्ये गेलो, त्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर पास्टर अशोक यांच्यासोबत मी बोलत होतो. मी त्यांना ते मला म्हणाले, तुम्ही कुठं असता? मी म्हटलं सांगलीला असतो. तर बोलत असताना सहज मी माझा प्रॉब्लेम त्यांना सांगितलं की पास्टर अशा अशा समस्येतून मी जात आहे. त्यावेळेस
त्या सेवकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज मला दिसून आलं आणि तो सेवक मला म्हणाला की पास्टर, आज देव तुम्हाला बरं करत आहे. त्या शब्दांना मी पकडलं. ते म्हणाले की येशूला बसलेल्या फटक्यांचं आरोग्य देव तुमच्यावर जाहीर करत आहे. ते शब्द मी पकडले. मी बायबलमध्ये पाहिलं तर होय, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे. येशू म्हणतो की वचन सांगतं की येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, ते वचन मी म्हणायला सुरू केलं. मी ते शब्द पकडले. मी म्हटलं की येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. मी ते म्हणायला सुरुवात केली. येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. रात्र आली, कार्यक्रम संपला, रात्र आली आणि रात्र झाल्यानंतर नेहमीप्रमाणे, सवयीप्रमाणे मी माझी गोळी काढली, गोळी खाल्ली, मी झोपलो. पुन्हा सकाळी उठलो, पण मी ते म्हणत आहे येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हे म्हणत राहिलो. इतक्यात एक सौम्य वाणी माझ्या कानावर आली आणि ती वाणी मला म्हणाली, जर तुला येशूच्या फटक्यांनी बरं केलेलं आहे तर गोळी का खात आहेस? हा आवाज ज्या वेळेस मला आला, मी आश्चर्यचकित झालो. मी प्रश्नात पडलो, हा प्रभू, जर तुझ्या फटक्यांनी मला बरं केलेलं आहे, तुझ्या वचनाने मला बरं केलेलं आहे, तर मी गोळी का खात आहे? मी त्यावेळेस निर्णय केला की आता मी गोळी खाणार नाही. मी गोळी खायची बंद केली. 7 दिवस गेले. रोज रात्री गोळी खाल्ल्याशिवाय मला झोप येत नव्हती. ते 7 दिवस इतके भयंकर होते, झोप लागत नव्हती. मी बेचैन व्हायचो, पण मी म्हणायचं बंद केलं नाही, येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. डोकं दुखत आहे, झोप बंद झालेली आहे. हे सगळं होत असताना मी हे म्हणत राहिलो. येशूच्या वचनावर मी विश्वास ठेवला आणि त्या वचनाला माझ्या जीवनामध्ये काम करण्यासाठी मी परवानगी दिली. देवाला माझ्या जीवनामध्ये काम करण्यासाठी परवानगी दिली. मी गोळ्यांना थांबवलं आणि प्रभूला म्हटलं की प्रभू, तू माझ्या जीवनामध्ये काम कर. प्रभू, तुझं वचन माझ्या जीवनामध्ये काम करू दे. मी म्हणत राहिलो. येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. 8वा दिवस आला प्रियांनो, विना गोळीची मला झोप लागली आणि 2016 पासून ते आतापर्यंत एकही गोळी मी खाल्ली नाही. परमेश्वराने मला पूर्ण आरोग्य दिलं. प्रभू खूप चांगला आहे प्रियांनो. त्याचं वचन अतिशय सामर्थ्यशाली आहे. जर टिकणारे चमत्कार पाहिजेत, टिकणारे आशीर्वाद पाहिजेत, जर 100% कार्य करणारे देवाचे सामर्थ्य पाहिजे आहे, तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, वचनाचा अभ्यास करा, वचनाला आपल्या जीवनामध्ये कार्य करू द्या. ज्या देवानं मला बदललं, ज्या देवाने मला आरोग्य दिलं, तोच देव तुमच्याही जीवनामध्ये कार्य करायला समर्थ आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज गॉड.